आणि आता न्यूज टॉप 9 ची सुरुवात करूया टॉप 9 राजकीय बातम्यांनी। राज्यभरात आज बजरंग दलासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जाणार। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन। संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त। फक्त एक व्यक्ती प्रवेश करू शकेल असं बॅरिकेडिंग, तर कबरीचा मुख्य दरवाजा बंद। राज्यात हिंदुत्ववादी संघटनांकडून द्वेष पसरवण्याचं काम सुरू। औरंगजेब महाराष्ट्राचं काही करू शकला नाही, त्याची कबर काय करणार आहे, वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर। औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। फडणवीस असो किंवा इतर कुणीही औरंगजेबाशी तुलना करणं योग्य नाही, हर्षवर्धन सपकाळ यांच्या फडणवीसांवरील वक्तव्यावर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या कृत्यातून औरंगजेबी वृत्ती दिसते, औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याआधी काँग्रेसनं इतिहास वाचावा, हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। फडणवीसांना औरंगजेब म्हणणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न, मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ, काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांना जागा दाखवेल। फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर। औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची विजय शिवतारेंची मागणी। शिवसेना नेते आमदार विजय शिवतारे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी। आमदार सुरेश धस यांनी घेतली खोक्या भोसलेच्या कुटुंबियांची भेट। कुटुंबियांना अश्रू अनावर, वनविभागानं नोटीस न देता घर पाडणं कोणत्या नियमानं केलंय याचं उत्तर मिळावं। सुरेश धस यांची माध्यमांना प्रतिक्रिया। खोक्या भोसलेचं घर पेटवल्याप्रकरणी आणि कुटुंबियांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल, अनोळखी 20 ते 25 जणांवर गुन्हा।